नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत गवारीची सुकी भाजी। बनवायला अगदी साधी सोपी आहे, 5 ते 10 मिनिटात तयार होते। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण गवारीची सुकी भाजी बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 1 पाव गवार घेतली आहे, 5 ते 7 लसण कळ्या आणि थोडासा खोबरा किस। सर्वात अगोदर आपण खोबरा किस आणि लसण खलामध्ये बारीक करून घेणार आहोत। खलामध्ये आपल्याला लसण आणि खोबरा किस घालून बारीक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण बारीक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपला लसण आणि खोबरा किसचा पेस्ट इथे तयार झालेला आहे। आता आपण भाजी बनवण्यास सुरुवात करू। आता कढई छान गरम झाली आहे, आपण यामध्ये 1 चम्मच तेल घालून घेणार आहोत। तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये गवार घालून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला गवार छान तळून घ्यायचे आहे। याचा कलर लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे। आता आपल्या गव्हाच्या शेंगा इथे छान फ्राय झालेले आहेत। आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। याच कढईमध्ये आपण 2 चम्मच तेल घालून घेणार आहोत। तेल छान गरम झाले की आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे। जिरे छान फुलले की आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आता कांदा छान इथे ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये आपण तयार केलेलं लसूण आणि खोबऱ्याचं पेस्ट घालून घेऊ। याला पण छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचे आहे। आता आपलं सर्व साहित्य इथे छान शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालून घेणार आहोत। अर्धा चम्मच काळा मसाला, काश्मीरी तिखट अर्धा चम्मच, 1 चम्मच धनिया पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीपुरते मीठ छान परतून घ्यायचे आपल्याला। आणि यामध्येच आपण आता गव्हाच्या शेंगा घालून घेणार आहोत। गव्हाच्या शेंगा घालून आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे आपल्या शेंगा छान शिजल्या जातील। थोडे पाणी घालायचे आहे, जास्त नाही। अशा प्रकारे आपल्याला पाणी घालून शेंगा झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिट शिजू द्यायचे आहे, म्हणजे आपल्या शेंगा छान शिजल्या जातील। इथे गवारीची भाजी छान शिजलेली आहे। आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला छान हलवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपली सुकी गवारीची भाजी इथे तयार झालेली आहे। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।